वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवरती टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। बँकेच्या चरई शाखेच्या वतीने सायबर सिक्युरिटी अवेअरनेस डिजिटल पेमेंट करताना घ्यावयाची जबाबदारी या विषयावरती विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था डॉक्टर मूस रोड गडकरी रंगायतन समोर संपन्न झाला। आजच्या काळामध्ये UPI, मोबाईल बँकिंग आणि ऑनलाईन पेमेंट करताना ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे। या कार्यक्रमाला बँकेचे सरव्यवस्थापक हरप्रीत छाबरा यांनी मार्गदर्शन केले। ते सायबर गुन्हे, फिशिंग लिंक, बनावट कॉल आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार याबाबत सविस्तर माहिती ज्येष्ठ नागरिकांना दिली। सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। माझं नाव हरप्रीत छाबरा आहे। मी TJSB सहकारी बँकमध्ये जनरल मॅनेजर ऑपरेशन्स म्हणून ह्या पोस्टवरती काम करतोय। गेल्या बऱ्याच वर्षांपासून TJSB बँक हा सुपेरियर डिजिटल प्रोडक्ट्स ऑफर करतो आपल्या सगळ्या कस्टमर्सला। RBIचं पण आव्हान आहे की आपल्याला जास्तीत जास्त माहिती द्यायची अबाउट डिजिटल अवेअरनेस, डिजिटल सेफ बँकिंग प्रॅक्टिसेस आणि सायबर फ्रॉड्स हे काय प्रकार आहेत। ह्याच्या संदर्भात दोन जे टार्गेट ग्रुप्स आहेत ते एक सीनियर सिटिझन्स आणि दुसरं यूथ। ह्या एज ग्रुप्सला किंवा एज ब्रॅकेटला खूप जास्त टार्गेट केला जातोय। म्हणून आजचा जो सेशन आहे ते सीनियर सिटिझनसाठी आम्ही आयोजन केलेलं आहे। ह्या सेशनमध्ये डिजिटल अवेअरनेस, सेफ्टी प्रिकॉशन्स काय काय घ्यायचे आहेत आणि डिजिटल फ्रॉड्स कुठल्या प्रकारचे असतात ह्याच्या बाबत माहिती दिली जाईल आणि आपल्याला काय काय सेफ प्रॅक्टिसेस करायचे आहेत आणि काय करायचं आहे आणि काय नाही करायचं ह्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती दिली जाणार आहे सिटिझन्सला। सगळ्याच सिटिझनला एवढंच आव्हान देतोय की डिजिटल बँकिंग हा फ्युचर आहे, पण त्याला सेफली आणि सिक्युअरली कसं यूज करायचं त्याची माहिती आपल्याला सगळ्यांना माहीत असायलाच पाहिजे आणि फ्रॉड नसावा असं आपण पूर्णपणे जर सगळ्यांनी एकत्र संकल्प घेतलं आणि सेफ बँकिंग केली तर ते सगळ्यांसाठी इन्क्लुडिंग फायनान्शियल सिस्टमसाठी पण खूप चांगली गोष्ट आहे। भरपूर फायदा होतोय। आता जर तुम्ही बघाल तर मेन जे फ्रॉड्स होत आहेत ते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अवेअरनेसचाच। माणसांना माहीतच नाही की डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाही। डिजिटल अरेस्ट काय असतो, कसं माणसांना गंडवतात हे सगळं जर आपल्याला माहीत पडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच बाहेर पडता सोप्या रीतीने येतं।